श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 30 एप्रिल रोजी आहे अक्षय्य तृतीया. अक्षय्य तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी महिला सुखसमृद्धीसाठी, आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी उपवास करतात. तसंच या दिवशी लक्ष्मीनारायणाची सुद्धा विधिवत पूजा केली जाते. पण अक्षय्य तृतीयेला काही कामं चुकूनही करू नये असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय्य तृतीया ही आपण साजरी करत असतो. आणि यंदा 30 एप्रिल रोजी आपण अक्षय्य तृतीया हा सण साजरा करणार आहोत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने चांदी खरेदी करणं खूपच शुभ मानलं जातं. पण सोनं चांदीबरोबरच या दिवशी दानधर्म करण्यालाही खूपच महत्त्व आहे. या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते आणि माता लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद आपल्या घरावर कायम राहतो. अक्षय्य तृतीयेचा संपूर्ण दिवस खूपच शुभ मानला जातो. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण जी काही चांगली कामं करतो तर त्याचे आपल्याला फळ अक्षय्य असे मिळते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपण जे काही सर्व शुभ कामं करू, चांगले कर्म करू, त्याचे फळे आपल्याला चांगलेच मिळत असते. आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो. आपल्या संपूर्ण घराची भरभराट होते. पण त्यासोबतच आपण जर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काही चुका केल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक भरभराटीऐवजी गरिबीचे वास्तव्य हे येऊ शकतं. आपल्या घरात दारिद्र्य येऊ शकतं. अशा काही गोष्टी आहेत, अशा काही चुका आहेत. या जर चुका आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केल्या तर यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावर नाराज होऊ शकते आणि आपलं दुर्भाग्य हे आपल्या मागे लागू शकतं. आपल्याला अनेक अडचणींचा सामना हा करावा लागतो. या दिवशी जर आपण काही नियमांचं पालन केलं नाही तर यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागू शकतात. आणि त्याचप्रमाणे अशी काही महत्त्वपूर्ण कामं आहेत की जी आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केली तर त्यामुळे माता लक्ष्मीचा भरभरून अखंड आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत की अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका या टाळायच्या आहेत, याबद्दलच संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या चुका तुमच्याकडून चुकूनही अक्षय्य तृतीयेच्या दिवशी होऊ देऊ नका. या दिवशी तुम्ही इतर काही नाही केलं तरीसुद्धा चालेल, पण या चुका तुम्ही नक्की टाळा. हे नियम नक्की पाळा. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तुम्ही या चुका टाळल्या तर तुम्हाला संपूर्ण अक्षय्य तृतीयेचं फळ मिळेल. चला तर मग आता आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे, कोणते नियम पाळायचे आहेत, कोणत्या चुका टाळायच्या आहेत, याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. अक्षय्य तृतीया हा सण अत्यंत पवित्र आणि शुभ सण मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेमुळे माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ या दिवशी आपण आपल्या पितरांचा भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा, आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट राहावे, यासाठी आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांचे पूजन करत असतो. आणि घाससुद्धा आपण आपल्या पितरांसाठी या दिवशी घालत असतो. करा आणि केळीचे पूजनसुद्धा आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करत असतो. तर आपण केलेल्या या पितरांच्या पूजनामुळे आपले पितर हे आपल्यावर संतुष्ट होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा भरभरून आशीर्वाद देतात. तर या दिवशी आपल्याला कोणती छोटे छोटे कामं करायची आहेत की ज्यामुळे माता लक्ष्मीही आपल्यावर प्रसन्न होईल आणि ती आपल्या घरात अखंड वास करेल. तर यासाठी आपल्याला हे काही छोटी पण अत्यंत महत्त्वपूर्ण कामे या दिवशी करायची आहेत. तर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने सकाळी सूर्योदयापूर्वी लवकर उठायचं आहे. आणि उठल्याबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरची जागा आपल्याला स्वच्छ झाडून घ्यायची आहे आणि तिथे थोडं पाणी शिंपडायचं आहे. त्यामुळे रात्रभर आपल्या घराच्या बाहेर जी काही नकारात्मक ऊर्जा ही आलेली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्या घरात येण्यापासून आपण तिला रोखू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यालासुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे. आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर छोटीशी का असे ना एक रांगोळी आपल्याला काढायची आहे. आपल्या देवघरासमोरसुद्धा आपल्याला एक छोटीशी रांगोळी काढायची आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला रांगोळीने लक्ष्मी मातेची पावलंसुद्धा काढायची आहेत. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते. उंबरठ्याला लेपन करून धूपदीप ओवाळून या दिवशी आपल्याला उंबरठ्याचं पूजन हे जरूर करायचं आहे. यामुळे आपल्या घरात सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल आणि लक्ष्मीचा वास कायम राहील. त्याचप्रमाणे आपण अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याचं तोरण लावायचं आहे. यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जाही प्रवेश करेल.
आपलं मुख्य प्रवेशद्वार या दिवशी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि त्यावर हळदी कुंकवाने स्वस्तिके चिन्ह काढायचं आहे। याप्रमाणे मुख्य प्रवेशद्वार हे आपण स्वच्छ आणि सुशोभित केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता येते आणि आपल्या घरातील सर्व आर्थिक समस्या दूर करते व यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यास आकर्षित करते। अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या संपूर्ण घराची साफसफाई ही सुद्धा करायची आहे आणि आपल्या घराची फरशी पुसताना आपल्याला त्या पाण्यामध्ये थोडेसे खडे मीठ आणि गोमित्र टाकायचं आहे आणि या पाण्याने आपल्याला आपली फरशी पुसून घ्यायची आहे। यामुळे आपल्या घरातली सर्व नकारात्मक ऊर्जाही दूर होईल आणि आपल्या घरातलं वातावरण हे सकारात्मक बनेल। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला देवपूजा करताना देवांना पंचामृताने स्नान घालायचं आहे। आपलं देवघरसुद्धा आपल्याला या दिवशी स्वच्छ करायचं आहे। अक्षय्य तृतीयेला पूजा केल्याने आपले घर पवित्र राहते, आपल्याला मनःशांती मिळते आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। अक्षय्य तृतीयेचा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो, त्यामुळे या दिवशी आपण आपल्या देवघरामध्ये संपूर्ण दिवसभर एक दिवा हा प्रज्वलित राहील यासाठी असा दिवासुद्धा आपण नक्की लावायचा आहे। यामुळे आपल्या देवतांची कृपाही आपल्यावर कायम राहील। तसंच या दिवशी आपल्याला तुळशीची पूजासुद्धा करायची आहे। तुळशीची हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे आणि तुळशीला जलसुद्धा अर्पण या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि तुळशीजवळ दिवा हा आपल्याला सकाळी संध्याकाळी लावायचा आहे। त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या गॅस शेगडीची सुद्धा पूजा करायची आहे। आपल्या किचनमध्ये साक्षात अन्नपूर्णा मातेचा वास असतो। ज्या ठिकाणी आपलं किचन असतं, जिथे आपली गॅसची शेगडी असते, तिथे साक्षात अन्नपूर्णा वास करत असते आणि या दिवशी जर आपण गॅस शेगडीची हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करून दीप ओवाळून पूजा केली तर यामुळे साक्षात अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कायम भरभराट राहते। म्हणून या दिवशी आपल्याला आपल्या गॅसची पूजाही अवश्य करायची आहे। त्याचप्रमाणे आपल्याला आपल्या यथाशक्ती दानधर्मसुद्धा या दिवशी करायचा आहे। मग तुम्ही अन्नदान किंवा वस्त्रदान एखाद्या गरजू व्यक्तीला या दिवशी नक्की करा। तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका या करायच्या नाही आहेत, कोणत्या गोष्टी या करायच्या नाही आहेत। तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्याला चुकूनही कर्ज घ्यायचं नाही आहे, अन्यथा वर्षभर कर्ज घेण्याची वेळही आपल्यावर येऊ शकते। म्हणून या दिवशी तुम्ही कोणालाही पैसे देऊसुद्धा नका किंवा कोणाकडनं उधार पैसे घेऊसुद्धा नका आणि कर्ज तर या दिवशी तुम्ही मुळीच घेऊ नका। तसंच अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची वेगवेगळी पूजा करू नका। शक्यतर ही गोष्ट आपल्याला टाळायचीच आहे। श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी यांची जोडी लक्ष्मीनारायणाचा जोडा म्हणून आपण म्हणत असतो। देवी लक्ष्मी ही श्रीहरी विष्णूंची पत्नी आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला दोघांचीही एकत्र पूजा करायची आहे। असं केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी आणि सौभाग्य आपल्याला लाभत असतं। त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या मनामध्ये कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट भावना अथवा राग ठेवू नका। आपलं मन हे स्वच्छ ठेवा। कोणावरही राग करण्याआधी 10 वेळा विचार करा। कोणत्याही व्यक्तीविषयी कोणतीही वाईट भावना आपल्या मनामध्ये आली तर ती भावना मनात ठेवू नका, नाहीतर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहत नाही। त्यामुळे ही गोष्ट आपल्याला टाळायची आहे, ही चूक आपल्याला करायची नाही आहे। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला चोरी करणं, खोटं बोलणं किंवा जुगार खेळणं इत्यादी गोष्टीसुद्धा करायच्या नाही आहेत। या गोष्टी केल्याने आपल्या घरातून आशीर्वाद, चांगल्या गोष्टी तसंच माता लक्ष्मी ही सुद्धा निघून जाते आणि आपल्या आयुष्यात दीर्घकाळ वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात आणि म्हणून या दिवशी आपल्याला कोणाशी वाद हा घालायचा नाही आहे आणि या चुकीच्या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्या नाही आहेत। तसंच या दिवशी आपल्याला मोठ्यांचा अपमानसुद्धा करायचा नाही आहे, यामुळे देवी लक्ष्मीही आपल्यावर क्रोधित होऊ शकते। त्याचप्रमाणे या दिवशी संध्याकाळनंतर चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये झाडू लावायचं नाही आहे। झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं। संध्याकाळनंतर घरात झाडू मारणे अशुभ मानलं जातं। या दिवशी आपलं घर हे आपल्याला संपूर्णपणे स्वच्छ ठेवायचं आहे। कुठेही अस्वच्छ आपलं घर राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, कारण जिथे स्वच्छता असते तिथेच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते। दिवसभरामध्ये तुम्ही तुमचं घर स्वच्छ ठेवायचं आहे, पण संध्याकाळनंतर तुमच्या घरामध्ये तुम्हाला चुकूनही झाडू मारायचं नाही आहे। या दिवशी आपलं घर नीटनेटकं स्वच्छ न ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता आणि दुर्दैव येऊ शकतं। म्हणून या दिवशी आपल्याला आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळच्या वेळी घराच्या उंबरठ्यावर आपल्याला चुकूनही बसायचं नाही आहे, कारण संध्याकाळची वेळ ही माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते आणि यावेळेस जर आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर बसलो तर यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही। म्हणून ही चूकसुद्धा आपल्याला टाळायची आहे। त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेला कोणताही गरजू व्यक्ती, भिकारी किंवा प्राणी, पक्षी तुमच्या दारामध्ये आला तर त्यांना अन्न आणि पाणी दिल्याशिवाय तुम्ही जाऊ देऊ नका। असे न केल्यामुळे मिळालेल्या पुण्याचे फायदे आपल्याला मिळत नाही। देवी लक्ष्मी आपल्या कुटुंबावर क्रोधित होते आणि दुर्दैव आपली साथ सोडत नाही।
अक्षय्य तृतीयेला गरजूंना आपल्याला नक्कीच मदत करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी कोणीही प्लास्टिकची, ॲल्युमिनियमची किंवा स्टीलची भांडी खरेदी करू नका. या वस्तूंवर राहूचा प्रभाव असतो. यामुळे घरात नकारात्मकता आणि गरिबी येऊ शकते. त्याचप्रमाणे या दिवशी सोने चांदीचे दागिने हरवणं हे सुद्धा अशुभ मानलं जातं. धनहानीचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे या दिवशी तुमचे सोन्या चांदीचे दागिने हरवणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तसंच या दिवशी आपल्याला मद्यपान, मांसाहार हा सुद्धा चुकूनही करायचा नाही आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन या दिवशी आपल्याला करायचं नाही आहे. तर याप्रमाणे तुम्ही हे जे काही नियम आहेत हे जर पाळाल तर तुम्हाला अक्षय्य तृतीयेचं संपूर्ण फळ हे नक्कीच मिळेल. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघितली आहे की अक्षय्य तृतीयेला आपल्याला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही आहे. कोणते नियम आपल्याला पाळायचे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.